श्रीमद्भागवतामधील 6व्या स्कंदातील 18वा अध्याय अदिती आणि दितीच्या सततीचे तसेच मरुद्गणाच्या उत्पत्तीचे वर्णन. श्री शुकवाच. पुस्त्रितो पत्नी सवितो सावित्री व्याति त्रयीं अग्निहोत्र पशु सोमं चातुर्मास्य महामख्यं सिद्धि भगस्य भार्याग महिमान विभू प्रभु आशिषवरारो कन्या प्रासुती सुरातमं. श्री शुकदेव म्हणतात, सवितीची पत्नी पुष्णी हिच्यापासून सावित्री व्याहती त्रयी अग्निहोत्र पशु सोम चतुर्मास आणि पंचमहायज्ञ अशी 8 संताने झाली. हे राजा, भगाची पत्नी सिद्धीला महिमा विभू आणि प्रभू ही 3 पुत्र आणि आशिष नावाची एक कन्या झाली. ही कन्या सुंदर आणि सदाचारिणी होती. दातु कोसिनी वाली राका चानुमतिस्ततां साय दर्शमतं प्रातं पूर्णमासमनुक्रमं. दात्याला कोसिनीवाली राकाम आणि अनुमती या नावाच्या 4 पत्न्या होत्या. त्याच्यापासून अनुक्रमे सायम, दर्श, प्रांत आणि पूर्णमास हे 4 पुत्र झाले. अग्निन पुरुषानादतं क्रियान समंतर चर्षणी वरोसी सिगस्य जातो भृगु पुन्नाम. दातेच्या लहान भावाचे नाव विधाता होते. त्याची पत्नी क्रिया, तिच्यापासून पुरुष नावाचा 5 अग्नीची उत्पत्ती झाली. वरुणाच्या पत्नीचे नाव चर्षणी होते. भृगूने तिच्यापासून पुन्हा जन्मग्रहण केला. या अगोदर ते ब्रह्मदेवाचे पुत्र होते. वाल्मिकीश महायोगी वाल्मिका भवत किल अगस्त ते वसिष्ठस्य मित्रवरुणायो ऋषी रेतसिषि संतो कुम्मे उर्वशा सत्रितो दुतं रेवत्या मित्र उतरिगमरिष्ट पिपलव्यादतं. महायोगी वाल्मिकी सुद्धा वरुणाचे पुत्र होते. वारुळातून बाहेर आल्यामुळे त्यांचे वाल्मिकी असे नाव पडले. त्यापासून अगस्त्य आणि वशिष्ठ यांचा जन्म झाला. मित्राची पत्नी रेवती झाली. तिला उसर्ग, अरिष्ट आणि पिपल असे 3 पुत्र झाले. पोली मे मित्र आदत्ये त्रिना पुत्राणि 3 श्रुतणं जयन्ते मुषपितातं तृतीय मिडुषं प्रभुं. ए परीक्षिता, पुलोमन, नंदिनी, शशिला, इंद्रापासून जयंत, ऋषभ आणि मिडवान असे 3 पुत्र झाले. उरुकमस्य देवस्य मायावामन रूपिणं कृत्नोपत्न्या भूतलोकसयस्तं सौभागदये. भगवान विष्णूच्या मायेने वामन रूपात अवतीर्ण झाले होते. त्यांची पत्नी कीर्ती, तिच्यापासून बोष्यलोक नावाचा मुलगा झाला. सौभागाती तिला अनेक संताने झाली. कश्यप नंदन भगवान वामनांनी अदितीच्या पोटी जन्म का घेतला आणि या अवतारात त्यांनी कोणते गुण, लीला आणि पराक्रम केले याचे वर्णन मी पुढे करीन. आता मी कश्यपाची दुसरी पत्नी दितीपासून उत्पन्न झालेले संतान परंपरेचे वर्णन ऐकतो. त्या वंशात वैभवशाली भक्त प्रल्हाद आणि बलीचा जन्म झाला. तत्कर्मन गुरुविद्यानि काश्मस्य महात्मन पज्जादेशमेदित्या एतावावतारः अतं कश्यपानायनं दैत्याने कीर्तिमसेते यत्र भागवत श्रीमान प्रल्लदो बहिरेव च. दिते दावेदायज्ञो दैत्यदानवन्दितं हिरण्यकशिपो नाम हिरण्याक्ष कीर्तितो. दितीला दैत्य आणि दानवाचा वंदनीय अशी हिरण्यकशिपू आणि हिरण्याक्ष अशी 2 पुत्र झाले. त्यांची संक्षिप्त कथा मी तुला यापूर्वी सांगितली आहे. हिरण्यकशिपूची पत्नी कयादू दानवी होती. तिचे वडील जंब यांनी तिचा विवाह हिरण्यकशिपूशी करून दिला. कयादूला सल्लाद, अनुलाद, आद आणि प्रल्हाद असे 4 पुत्र झाले. त्यांना सिंहाका नावाची एक बहीण होती. विप्रचिती नावाच्या दानवापासून तिला राहू नावाचा पुत्र झाला. हिरण्यकशिपो कयादूनो दानवे जन्मस्य तनया दत्ता सुशिवे चतुरसुतानं सहादं भ्रागुनादं अदं प्रल्हादमेव च
तस्वासिया का नाम राओ विप्रचतो ग्रहीतम् शिरोहरत्ये हरिचक्रेणे पिबतोऽमृतं सल्लादे कृतुपारे सुतं पंचचने ततं अमृत पानाच्या वेळी मोहिनी रूपधारी भगवंताने सुदर्शन चक्राने ज्याचे डोके उडवले होते तो साराऊ सल्लादाची पत्नी कृती तिला पंचजन नावाचा पुत्र झाला. अदस्य धमनी भायु सतं वातामिमीलवलं योगासेवती चिते पेचे वातापिमीलवलम. आहादाची पत्नी धमिनी तिला वातापी आणि इनवल असे दोन पुत्र झाले. या इनवलने अगस्तीच्या आदित्याचे वेळी वातापीला शिजून त्यांना खाऊ घातले होते. अनुहादाची पत्नी सुम्या होती. बाष्कल आणि महिष असे तिचे दोन पुत्र होते. प्रल्हादाचा मुलगा विरोचन, त्याची पत्नी देवी, तिचा मुलगा बळी. अनुवादा सौम्ये बाष्कलो महिष्यता विरोचनत्तो प्रल्हादो व्यासादो भवतलिं बाणश्रेष्ठ पुतशताशाय ततो भवतं तस्मानुभाव सुशोक्य पचदेवामिदास्ते. बळीची पत्नी नाव अशन्ना होती. तिला बाण इत्यादी 100 पुत्र झाले. बळीची सुत्या महिमेचे वर्णन पुढे करण्यात येणार आहे. बाण अरद्य गिरिशलेभे तद्रान मुख्यताम यतपाश भगवानस्ते अदापि पुरपालकम. बाणाने शंकराची आराधना करून त्याच्या गणाचा तो प्रमुख बनला. आज सुद्धा भगवान शंकर त्याच्या नगराचे रक्षण करण्यासाठी त्यांच्या जवळ राहतात. दितीचे आणखी 49 पुत्र होते. त्यांना मरुद्गण म्हणतात. ते निपुत्रिक होते. इंद्राने त्यांना आपल्याप्रमाणे देव बनविले. मरुतस्य दिते पुत्रा सतारिक्षात्रवारिकाम असंप्रजा सर्वनिते इंद्रियाणि सात्मतामं. राजवाच कथाता सुरभावपवोतिकं गुरं इंद्रेणी प्रापिता सम्ये तदसाधु कुतायिते. राजाने विचारले, गुरुवर्य, मरुद्गणाने असे कोणते सत्कर्म केले होते की ज्यामुळे ते आपला जन्मजात असुरी भाव सोडून शकले आणि इंद्राने त्यांना देवता बनविले. हे ब्राह्मण, माझ्यासह हे ऋषी ही गोष्ट जाणून घेण्यासाठी उत्सुक आहे, म्हणून आपण हे रहस्य आम्हाला सांगावे. इमे श्रद्धासे ब्रह्ममूर्षाई मयास परिज्ञानाय भगवतो व्याख्यतुमसिं श्रीश्रुत्वाचं तदीशुरातास्य बादरायाने वर्चोनिशापि दूतं वल्वपर्तं वतं संभाजयने सनिभूते चेतसां जगतसत्रायने सर्वदर्शनम्. सुतमंत शौनका राजा परीक्षितचा प्रश्न थोड्या शब्दात पण गंभीरार्थ असणारा होता. शिवाय त्याने तो मोठ्या आदराने विचारला होता. म्हणून सर्वज्ञ श्री शुकाचार्याने मोठ्या प्रसन्न चित्ताने त्यांचे कौतुक करीत म्हटले. श्री शुकदेव म्हणाले, भगवान विष्णूची इंद्राची बाजू घेऊन दितीच्या हिरण्यकश्यप आणि हिरण्यक्ष असे दोन्ही पुत्र मारले. म्हणून दितीने शोकाग्नीने भडकलेल्या क्रोधाने जळत राहून विचार करू लागली. इंद्रविषयी क्रूर आणि निर्दय आहे. त्याने आपल्या भावांनाच मारले. मी त्या पापेला मारून सुखाने झोप केव्हा बरे घेईन. श्री शुकवाच अथ पुत्रादिती शक्रापाणि ग्राहीन विष्णुना मनुना शोकादिप्तेन ज्वलान्ति परचिन्तयन्ते कदा तु भ्रातु हन्तामिद्रियारानमल्बुनम् अक्लिहृदये पापाघातयिते शये सुखम्. कोमी विडा भस्माज्ञशीषा शेषामितीश मृतदुःखा तत्कृते सोरतां वेदनिरयोयतं. राजे देव यांच्या शरीराला लोक प्रभू म्हणून संबोधतात, परंतु एक दिवस तो देह किडे, विष्ठा किंवा राखेचा घेऊन जातो. अशा देहासाठी तो दुसऱ्यांना त्रास देतो. त्याला आपला खरा स्वार्थ समजत नाही, त्यामुळे त्याला नरकास जावे लागते. इंद्र हे शरीर नित्य आहे असे म्हणून मस्तवाल झाला आहे, म्हणून तो इंद्राची गंभीर जिरविल. असा पुत्र मला व्हावा असा विचार करून देते सेवा, शुश्रूषा, विनय, प्रेम आणि इंद्र निग्रह या उपायाने आपल्या पतीला नेहमी प्रसन्न ठेवू लागले. आशानस्य तये सद्रुवा मुग्नाचे तसे पदशोषक इंद्रस्य भूयादेने सुते मे इति भावेना भर्तुराजाचा सकृत्प्रियं सुशिष्य रागेन प्रश्नेन दमेने च
ए राजा, पतीच्या मनातील भाव जाणणारी ती अत्यंत प्रेम, मनमोहक आणि मधुर भाषण आणि हास्ययुक्त प्रेम कटाक्षी आणि त्यांचे मन जिंकून घेत असे. कश्यप ऋषी विद्वान असूनही चतुर्दितीच्या सेवेने तिच्या अधीन होऊन मी तुझी इच्छा पूर्ण करीन असे म्हणाले. स्त्रियांच्या बाबतीत यात काही आश्चर्य नाही. सृष्टीच्या प्रारंभी ब्रह्मदेवाने सर्व जीव अनासक्त आहेत असे पाहून आपल्या अर्ध्या शरीरापासून स्त्रीची निर्मिती केली. त्यावेळेस स्त्रियाने पुरुषाची बुद्धी आपल्याकडे आकर्षित करून घेतली. राजा दितीच्या कश्यपाची अशी सेवा केली यामुळे तिचे प्रसन्न होऊन दितीचे कौतुक करीत हसून तिला म्हणाले. कश्यप म्हणाले. कश्यपवाचम इति भावेन भर्तु राजा प्रियं सुशिशारागे पच्चमे दमेनेचम मच्चे परमे राजान मनोदैवल्य भाषिते मनोजगै भावज्ञ सुशिपिता पाडवीक्षणे एव स्त्रिया जडीपुते विद्वान विविद्वज्ञ बाणविद्याशि विवशो तस्यशतिं विलोक्य तु भूतानि प्रजापतिं स्त्रिये चक्रे स्याते तापुसामते हर्ताम् एव सुशिता भगवान कश्यप श्रिया प्रस्य परमपितो दितिमानस्यं वरवरय मामेरी पते सिंहमनिन्दते सिया वर्तरि सुप्रीति कामय्य चागम् पतिरेव नारेणदेव परं वृतं मानस सर्वभूतान वासुदेवं श्रेयपितिं. पती हे स्त्रियाचे परमदैवत आहे असे शास्त्र सांगते. कारण लक्ष्मीपती वासुदेव सर्व प्राण्यांच्या हृदयात विराजमान आहेत. पुरुष नाम आणि रूपाच्या भेदाने कल्पना केलेल्या निर्णय देवांच्या रूपाने याच भगवंताची उपासना करतात. त्याचप्रमाणे स्त्रियाकडून पतीचे रूप धारण केलेल्या भगवंताची पूजा केली जाते. म्हणून हे प्रिय कल्याणीची नाऱ्या प्रतिवता स्त्रिया अनन्य भावाने आपल्या पतिरूप ईश्वराची पूजा करतात. हे कल्याणी, तू अशाच भावाने भक्तीने माझी सेवा केली आहेस म्हणून मी तुझी सर्व इच्छा पूर्ण करेन. उलटान हे भाग्य अत्यंत दुर्लभ आहे. पतिरेवै नारेण देवतं परं सुतं मानस सर्वभूतान वासुदेवं श्रियपतिं स एवं देवतालिंगानां रूप विकल्पिते इति च भगवान् वम्मे श्रीपस्य पतिरूपादुकं तस्मा प्रतिवता नारेसे कामं सुमध्यमे ऐजन्ति भावेन पतिमात्मनीश्वरं सौवाविचितो बदेद्वभावेन भक्तिता तते संवादये कामसातिन सुदुर्लभम. देतिर्वाचम. देती म्हणाली, ब्रह्मन, आपण जर मला वर देऊ इच्छित असाल तर ज्याने माझे 2 पुत्र मारून मला निपुत्रिक केले त्या इंद्राला मारीन असा एक अमर पुत्र मला द्या. दितीचे हे मागणे ऐकून खिन्न झालेल्या कश्यपांना पश्चाताप झाला. अरे रे, आज माझ्यावर फार मोठा अधर्म करण्याची वेळ येऊन टिपली आहे. अहो, आज मी इंद्रियाच्या विषयामध्ये रमल्यामुळे श्रीरूप मायेने माझे चित्त आपले अंकित करून घेतले. दिनवाने मला निश्चित नरकात जावे लागेल. यात याचा तरी काय दोष? कारण ही आपल्या वळणावर गेले. या आपल्या इंद्रियांना ताब्यात ठेवली नाही. खरा स्वार्थ न ओळखणाऱ्या माझा धिक्कार असो. सिंहांचे मुख म्हणजे शरद ऋतूत उमललेले कमळ, त्यांचे बोलणे जणू कानाची अमृत, म्हणून हृदय मात्र जणू सूर्याची तीक्ष्ण धारस होय. वास्तविक पाहता सिंहांना कोणी प्रिय नसतो. स्वार्थासाठी ते आपल्या पती, पुत्र आणि भावाला सुद्धा मारतात किंवा मारवितात. मी आता वचन देऊन चुकलो आहे म्हणून ते खोटे होता कामा नये, परंतु इंद्राचा सुद्धा वध होता कामा नये. म्हणून याविषयी आता एक युक्ती करावी. एक कुरुपुत्रा भगवान कश्यपाने असा विचार करून स्वतःचे मनोमन निर्वसना केले. नंतर थोडेसे रागावून ते दितीला म्हणाले. कश्यप म्हणाले, कल्याणी, मी सांगितलेल्या व्रताचे जर तू 1 वर्षापर्यंत विधीपूर्वक पालन केलेस तर इंद्राला मारणारा पुत्र तुला होईल, परंतु जर नियम मोडल्यास तर तो पुत्र देवाचा मित्र बनेल. दिती म्हणाली, ब्राह्मण, मी त्या व्रताचे पालन करीन. आपण सांगा, मी काय केले पाहिजे? ते कोणते कामे करू नयेत आणि कोणते केले असता व्रताचा भंग होणार नाही. दितिरुवाचम. वर्धयति ब्रह्मण पुत्रमिन्द्रेण ऋणे अमृत्यमुतमुत्रायण ते ग्रातिति सुतं निशप्य ततो विप्रो विमनापदेस्तपम् अहो धर्मा सुपनास्य मे समुस्थितम् अहो अद्यन्दिरामो निषिध्यमये मायया गृहीतचित कृपना पतिश नरके ध्रुवं कृतकर्मानुवर्तते स्वभावे योषितं लिङ्गमोदाबुदं स्वर्ता इदादचन्द्रियम् शरदमतो वस्य परस्य श्रवणामृतं हृदयाशुर्धाराम श्रिया वेदचेष्टितं नहि कञ्चि प्रियसि नामच्च शोषितात्मनं पतिपुत्रभ्रातार्वाशनत्य घातयन्ति च प्रतिसुता ददामिति वदस्तमुषा भवेतं वदनातिशतोमि तदेदमुलकल्पतिम् इति सञ्चिति भगवान् कुरुनन्दन उवाच किचित् कुमति आत्मान विग्रहेयं. कश्यपवाच.
पुत्र ते भावित भद्र इद्रा देव बांधव संवत्सर व्रतमिदं विदच्चो धारयिष्यसि दितिर्वाचं धारयिष्ये व्रतं ब्रह्ममुनि कार्याणि यानि मे यानि चे निषिद्धानि न व्रतं ग्रंथियानि त्वं. कश्यप म्हणाले, या व्रतामध्ये कोणत्याही प्राण्यांची हिंसा करू नये, कोणालाही शाप देऊ नये, खोटे बोलू नये, नखे किंवा केस कापू नयेत आणि कोणत्याही अशुभ वस्तूला स्पर्श करू नये, पाण्यात प्रवेश करून स्नान करू नये, रागावू नये, दुर्जनांची बोलू नये, न धुतलेले वस्त्र नेसू नये आणि दुसऱ्याने घातलेली माळ कधी घालू नये, उष्टे खाऊ नये, भद्रकालीचा प्रसाद किंवा मांसयुक्त अन्न खाऊ नये, शूद्राने आणलेले आणि रजस्वलाने पाळलेले अन्न खाऊ नये, तसेच ओंजळीने पाणी पिऊ नये, काही खाल्ले असता तोंड न धुता राहू नये, संध्याकाळी केस मोकळी सोडून विणीफणी न करता बडबड करत आणि अंगावर वस्त्र न घेता घराच्या बाहेर पडू नये, पाय धुतल्या केळीस अपवित्र अवस्थेमध्ये ओले त्या पावलांनी उत्तर किंवा पश्चिमेकडे डोके करून दुसऱ्याबरोबर नग्नावस्थेत तसेच दोन्ही संध्याकाळी झोपता कामा नये, नेहमी पवित्र राहावे, धुतलेले वस्त्र नेसावे, सौभाग्य अलंकाराने मंडित राहावे, सकाळी न्याहारी करण्यापूर्वीच गाय, ब्राह्मण, लक्ष्मी आणि भगवान नारायणची पूजा करावी, वेण्या, चंदन आणि सुगंधी द्रव्य नैवेद्य अलंकार देऊन सुवासिनीची पूजा करावी, तसेच पतीची पूजा करून त्याचे सेवेत मग्न राहावे, त्याचबरोबर तेच आपल्या व्रताचे लक्षात ठेवावे. या व्रताचे नाव पुसावन असे आहे. कोणती उणीव न ठेवता जर तू या व्रताचे 1 वर्षभर पालन करशील तर तुला इंद्राचा नाश करणारा पुत्र होईल. परीक्षिता थोर रीतीने ठीक आहे असे म्हणून उदरात कश्यपाचे आणि त्याने सांगितलेले व्रत उत्तम रीतीने धारण केले. इंद्राने आपली मावशी दितीचे मनोगत जाणून अतिशय शांतपणाने गुप्तपणे दितीच्या आश्रमात येऊन तो तिची सेवा करू लागला. तो दरवर्षी त्यावेळी फुले, फळे, कंदमुळे, समिधाम, दर्भ, पाने, अंकुर, माती आणि पाणी आणून देत असे. कश्यपवाच ए अधिजा तुझा तानी न शपिता वंदिता न सिद्धा करो मानी न पशिता मंगलम ना सुसानायेत कुबेत समाशितं दुर्जने नवसीता ज्योतवास्तं सजात विद्युतं किंचिता नोशिष्ट चंडिकात्र सामिष ऋषलावृतं भुज्यतरेक्त्या पुष्टा प्रबोधलितं तपं नोदिष्ट मुष्ट सलिला संनया मुक्तमूर्धजाम् अनिच्च संयागना सविता मयि शरीरं नादोपाद प्रयंत नाद पात्रो उदशिरा सहित नाप्रं नग्ना संदयो दोतवास शिशा नित्य सर्वमंगल सहिता पूजन्ति पातराशा प्रोग विप्राश्रियमश्युतम् श्रियवरवन्ति संगदा मंडने प्रतिचाप्य प्रतिष्ठ दाय कोष्ठगतं तमं संसार पुसवनं व्रतमेता दौलितं धारयिष्यासि त्वं शक्राभावितं सुतं बाणमित्या विप्रेत दितिराजन महामनां काश्यप गर्भमादत्य व्रत चातुदधारचं म्रातुशसुरं विप्रिया मित्राज्ञानि मानदा सुशिष्यनिवासदिति पश्चरकान्ते नित्यमनास्तं प्रलपुल समीकुशनं पत्रादगुणमोदस्य काले कालोपारतम्. राजन जसा शिकारी हरणाला मारण्यासाठी हरिणासारखा वेश करून त्याच्या जवळ जातो, त्याचप्रमाणे इंद्र सुद्धा कपट वेश धारण करून व्रतस्थदितीच्या व्रतपालनाची त्रुटी शोधण्यासाठी तिची सेवा करू लागला. ए राजा, नेहमी लक्ष ठेवूनही त्याला तिच्या व्रतपालनामध्ये कोणती प्रकारची त्रुटी आढळली नाही. तेव्हा आपले कल्याण असे होईल याच्याविषयी इंद्राला फारच काळजी वाटू लागले. व्रताच्या पालनाने खुश झालेली रीती एके दिवशी संध्याकाळी उष्ट तोंडाने तोंड हातपाय न धुता झोपे गेले. योगेश्वरी इंद्राने संधी साधून योगमायेने झोपे गेलेल्या दितीच्या उदरात प्रवेश केला. एवं तस्य व्रत्राश्रवतं चित्तहरिनुपं प्रेष्ठो परिचियो मोगैव मृगाकृतिं नाद्य गतीत तपुरुद्धमयीपतिं चित्रत्रिवगतचक्रकेन सोच्चिवस्यम् एकदा सुसन्धिमुशिष्टा व्रतकर्षिताम् अपुष्टविरेदोतं सुशापि विधिमोहितां लब्धततं करशक्रो निद्रापतं चेतसा दिते प्रविष्ट उदरा योगश योगमायाये. त्याने तेथे जाऊन सोन्याप्रमाणे चमकणाऱ्या गर्भाचे व्रजाने 7 तुकडे केले. जेव्हा ते गर्भ रडू लागले तेव्हा त्यांना रडू नकोस असे म्हणून त्यातील प्रत्येक तुकड्याचे आणखी 7 तुकडे केले. राजा जेव्हा इंद्र त्याचे तुकडे तुकडे करू लागला तेव्हा ते सर्वजण हात जोडून इंद्राला म्हणाले, इंद्र, आम्हाला का मारतोस? आम्ही तर तुझे भाऊ मरुद्गण आहोत. तेव्हा इंद्र आपल्या अनन्य भक्त पार्षद मरुद्गणांना म्हणाला, ठीक आहे, तुम्ही माझे भाऊ आहात, आता घाबरू नका. परीक्षिता, जसे श्रीहरीच्या कृपेने अश्वत्थामाच्या ब्रह्मस्थानी तुझे काहीच अनिष्ट झाले नाही, त्याचप्रमाणे व्रताने तुकडे तुकडे होऊनही सुद्धा दितीचा गर्भ मेला नाही. कारण जो मनुष्य केवळ एक वेळेस आदिपुरुष भगवान नारायणची आराधना करतो
तो त्याच्या समान होऊन जातो. दितीने 1 वर्षात थोडेसे दिवस कमी इतके दिवस भगवंताची आराधना केली होती. आता तो 49 मरुद्गण, इंद्रास 50 देव झाले. इंद्राने सुद्धा मातेमुळे त्यांना आलेल्या दैत्यत्वाचा दोष दूर करून त्यांना सोमपान करणारे देव बनवले. दितेने उठून पाहिले, तिच्या अग्नीप्रमाणे तेजस्वी 49 बालके इंद्राबरोबर आहेत. सुंदर स्वभावाची दिती पाहून संतुष्ट झाले. ते तमुस्तपादिमाने सर्व प्राजालय तेनुपा नो जिगमसि किमित्त भ्रातरो मरुस्तव मा व्रेष्ठ भातरो यो युद्धमिते कोशिका अनन्य भाव पार्श्वनात्मो मरुदागनानं न ममारदित्य गर्भं नीनमास कुल्पये बहुधा कुशीषु नो द्रोण्यते यथा भवान सदुष्ट पुरुषो याति साम्रतामं संवत्सर किचिदुतं दित्य यदुरिजितं सजोरिद्रे पश्चादे वस्ते मरुदि भवनं हे पात्रमातृदोषते हरिना सोममाकृतं दितिरुत्ताय ददुषे कुमिरान ललप्रमाणं इंद्रेणे सहितां देवी प्रतुष्य निंदितां. नंतर इंद्राला ते संबोधून ते म्हणाले, बाळा, तुम्हा अदितीच्या पुत्रांना भयभीत करणारा पुत्र उत्पन्न व्हावा या इच्छेने मी या कठीण व्रताचे पालन करीत होते. मी फक्त एका पुत्रासाठी संकल्पना केली होती, मग हे 49 पुत्र कसे झाले? बाळा इंद्रा, तुला जर याचे रहस्य माहीत असेल तर खरे काय ते मला सांग, खोटे बोलू नकोस. अते मातात्मते भयावा अपत्यमिच्यते वते मे तसु पुष्करम एकम संकल्पी पुत्र सप्तभवन कथम आदिते विदित पुत्र सत्ये कथयामामुषम. इंद्र म्हणाला, माते, तुझे मनोगत ओळखून मी तुझ्याजवळ आलो होतो. त्यावेळी माझ्या स्वार्थी मनात जराही धर्म भावना नव्हती, म्हणून तुझ्या व्रतपालनात त्रुटी होतास मी त्या गर्भाचे तुकडे तुकडे केले. अगोदर मी त्याचे 7 तुकडे केले, तेव्हा ते 7 बालक झाले. नंतर मी पुन्हा त्या एकेकाचे 7 तुकडे केले, तरी सुद्धा ते मेले नाहीत. ही अत्यंत आश्चर्याची घटना पाहून माझ्या लक्षात आले की परमपुरुष भगवंताच्या उपासनेमुळे प्राप्त झालेली स्वाभाविक सिद्धी आहे. जे लोक निष्काम भावनेने भगवंताची आराधना करतात व जे मोक्षाची सुद्धा इच्छा ठेवीत नाही, ते आपला स्वार्थ साधण्यात प्रवीण होते. भगवान जगदीश्वर आपला आत्मा असून स्वतःचे सुद्धा दान करणारे आहेत. अशा स्थितीत त्यांची आराधना करून विषयभोगाचे वरदान कोण मागेल? कारण विषयभोग तर नरकातही मिळू शकतात. ए माते पूज्य, असे तुझ्या बाबतीत मूर्ख असलेल्या मी दुष्टपणाने हे काम केले. तू माझ्या अपराधाची क्षमा कर. तुझे गर्भ मेल्यानंतर पुन्हा जिवंत झाला ही भाग्याची गोष्ट आहे. श्री सुग्रीव म्हणतात, इंद्राचा हा शुद्ध भाव पाहून दिती संतुष्ट झाली. इंद्राने तिची आज्ञा घेऊन मरुद्गणास तिला नमस्कार केला आणि ती स्वर्गलोकी गेला. हे मरुद्गणाचे जन्माख्यान अतिशय मंगलकारक आहे. याविषयी तू मला जो प्रश्न विचारला होता त्याचे सविस्तर उत्तर मी तुला दिले. आणखीन तुला काय सांगू? अध्याय 18 समाप्त झाला. इंद्रवाच अम्बन्ते व्यवस्थिते ममतागोऽस्मिमं लब्धारुषितं गर्भमस्तबुद्धीन धर्मवितं कृतो सप्तगर्भास्थान सप्तकुमारका तेऽपि सखिकेषुरुषा सप्ततानापि वम्मिरे ततत्व परमास्य विश्ववासितं मया महापुरुष पूजया सिद्धि काष्पनुषङ्गे अर्धाना भगवता इमाना निराशितं एतुनेश मे परे स्वार्थकुशला स्मृताम् आराध्य परव्रतं देव स्वत्मन जगदीश्वरं करुणिते गुणपर्श्य बुधा स्तोत्रिके मीयते तदीय मम दुर्जन्ये बालिश्य मय्यसिं जर्तुमसि माते रष्टगर्भवतोदितं श्रीशुक्वाच इदस्ते मेनान्यात शुद्धभावेन दृष्टयां मरुदि स नत्वा जगमं हृदि प्रभुम् एव ते सर्वमा कीर्तयन्माव परिपुष्य मे मंगलमरुता जन्म की भूया कथमीते. एते श्रीमद्भागवते महापरमसंहितायां 6 स्कंदे मरुतो उत्पत्ति कथन नामोष्टोऽध्यायः. बोले गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रीमद्भागवत महापुराण की जय. सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. शालिग्राम